तर परभणीत अजित पवारांना मोठा धक्का बसलाय। बाबाजानी दुर्राणींचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश झालाय। शरद पवारांच्या उपस्थितीत दुर्राणींनी आपला पक्ष प्रवेश केला। छत्रपती संभाजीनगर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडलाय। तर शरद पवार हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत आणि त्याच वेळी बाबाजानी दुर्राणी यांनी आपला पक्ष प्रवेश केलाय। त्यामुळे परभणीमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसल्याचं सध्या म्हटलं जातंय। पक्ष फुटल्याबरोबर मी साहेबासोबतच राहिलो, पण 1-2 महिन्यानंतर काय कारणास्तव काही लोकांचे सांगण्यावरून जैसा राजेश भैया ने सांगितले की सुबह का बोला शाम को घर आया तो उसको बोला नहीं कहते। मगर मी एवढंच सांगत, साहेबाला सोडून गेलेले अनेक लोक मी आपल्या जीवनामध्ये पाहिले, ते पुन्हा विधान भवनाच्या परिसरामध्ये दिसले नाही। ते शून्य झाले। बरं झालं साहेब, मैं शून्य होण्याच्या आधी झालो। जैसा कि भाई आपको जैसा वापस घर वापसी का ये हुआ, वैसा अच्छे अच्छे जो भी लोग हैं सगळ्यांना, म्हणजे मी म्हणतो जे काही असतील चांगले चांगले, मी असं म्हणतो जे चांगले चांगले लोक असतील ते, तर चांगले चांगले साहेबांचं म्हणणं पण असंच आहे की चांगले चांगले लोकच घेतील। साहेबांना मी सांगण्याची गरज नाही। चालणार तर हे चालूच राहणार आहे। कोणी इकडे जातं, कोणी तिकडे जात। निवडणुका आलेल्या आहेत, निवडणुका समोर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून कोणाला तिकीट मिळणार आहे, कोणाला नाही मिळणार आहे। आमची महायुती आहे, त्यामुळे थोडीफार इकडे तिकडे धावपळ काही लोकांची होईल, त्याच्यामुळे काही फार विशेष आहे मला असं वाटत नाही। 2 दिवसापूर्वीच माझ्यामते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंतजी पाटील साहेब हे त्यांच्या घरी गेले होते जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी। आज सकाळीच माजी आमदार बाबासाहेब दुर्राणी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की पाथर्डी विधानसभा लढण्यासाठी आज दुपारीच माझ्या मते 2 वाजता ते पक्षप्रवेश करत आहेत। आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मुश्रीफ साहेबांनी कालच सोलापूर इथे वक्तव्य केलं की सध्या 5 वर्ष थांबण्याची तयारी देखील लोकांची नसते, तर त्यामुळे त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे। पक्ष त्याबद्दल योग्य निर्णय काय तो घेईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।